शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे। आज ही आपके खातों में लगभग 30 लाख किसानों के खाते में 3200 करोड़ रुपए की राशि प्रधानमंत्री फसल बीमा योजना के अंतर्गत डाली जाने। आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैशाचा पाऊस। पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार। थोड्याच वेळात 14 जिल्ह्यांमध्ये 15,000 रुपये पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा होणार। 5 मिनिटांपूर्वी देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज मुलाखत दिली। 2022 पासून मे 2025 पर्यंत ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीने 3 टप्प्यात बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार। 2022 पासून 2025 पर्यंत कोणाला पीक विमा मिळाला नसेल, कमी मिळाला असेल तर त्यांना जवळपास 50,000 रुपये मिळणार आहे। होय, शेतकऱ्यांसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे। तुम्हाला वाटेल 50,000 रुपये कसा काय विमा मिळाला, पण त्याचं कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ते म्हणजे 2022, 2023, 2024 अशा मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्र केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाला नव्हता आणि त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता। त्यामुळे त्यांना खुश केलंय सरकारने आणि डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात आज 50,000 रुपये जमा होणार। शेतकऱ्यांच्या खात्यात पैशाचा पाऊस पडणार। 14 जिल्ह्यांची वेगळी यादी तयार। आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती समोर आली। त्यामुळे व्हिडिओला सुरुवातीला देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग यांनी सांगितले की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडण्यात येत आहे। त्यामुळे थोड्याच वेळात 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांना याच्यात अपात्र ठरवलं गेले, कारण की सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा होणार नाही। 3 याद्या तयार झाल्या, एक पात्र शेतकऱ्यांची यादी, एक अपात्र शेतकऱ्यांची यादी आणि तिसरी यादी ही स्थगित ठेवलेल्या शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे तुम्हाला कोणत्या अपात्र ठरवले की पात्र ठरवले हे आता सरकारच्या माध्यमातून याद्या जाहीर करण्यात आल्या। खरोखर आज यादी जाहीर झाली आहे। आजपासून 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जाहीर होतोय। त्याचबरोबर उद्या 14 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे 3 टप्प्यामध्ये हा पीक विम्याचं वाटप होणार आहे। पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलाय। ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले, जास्त त्यांचं पिकाचं नुकसान झाले, त्यांना खूप जास्त लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी खुश होणार। थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा सोडला जाणार। आज 14 जिल्ह्यांचा नंबर आहे, त्यामुळे 14 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांना आज पीक विम्याचं वाटप होणार। आताच मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला मोठी ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी तुम्ही आता इथून पुढे लक्ष देऊन पहा कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना थोड्या वेळात पैसे जमा होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना 22 पासून जर त्या ठिकाणी थकीत आहे तर 30,000 रुपये, 22 ते 25च्या दरम्यान 30,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। काल शेतकऱ्यांच्या खात्यावर काहींना 50,000 रुपये मिळाले, काहींना 49,000 तर काहींना 52,000 रुपये पीक विम्याचे मिळालेले आहे। आता तुम्हाला जर मिळाले नसतील तर लक्षपूर्वक आज 14 जिल्ह्यांचा नंबर आहे। या 14 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आणि अशाच पद्धतीनं 3 टप्प्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। 6-7 जिल्ह्यामध्ये काल पैशाचं वाटप झालं आहे। आज सकाळपासून 7 जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्याला वाटत होतं 10,000 येईल, 12,000 येईल, 15,000 येईल, पण केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की 2022 पासूनचे राहिलेले सगळे पैसे म्हणजे 22चा पीक विमा, 23चा, 24चा पीक विमा एकदम खात्यावरती 50,000 रुपये, 40,000 रुपये हा वेगवेगळ्या पद्धतीने ते याच्या वेगवेगळ्या रकमा देखील असणार आहे। पण काही शेतकऱ्यांना अपात्र केल्यामुळे काही शेतकऱ्यांना अजूनही मेसेज आलेला नाही। तुमच्या शेती पिकाचं 2022ला, 23ला, 24ला बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर तुमच्यासाठी वेगळा पीक विमा आहे। ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, फळ पिकांमध्ये आंबे असतील, त्याचबरोबर भुईमुग असेल, मटकी असेल, तर अशा सगळ्या पिकांसाठी वेगवेगळी यादी शेतकऱ्यांची जाहीर करण्यात आली। 35 पिकांची नोंद या पीक विम्यामध्ये आढळल्या। 35 पिकांमध्ये तुमच्या पिकाचं नाव आहे का पहा। यामध्ये कांदा आहे, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी यासाठी, त्याबरोबर कापसासाठी देखील सर्वाधिक विमा मंजूर झालाय। आज थोड्याच वेळात 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर देईल असं कृषी विभागाच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। आता तुम्ही पाहिलं असेल की कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचा व्हिडिओ देखील तुम्ही पाहिलेला आहे, ज्यामध्ये 32 लाख शेतकऱ्यांना हा विमा जमा करायचा।
शेतकऱ्यांनो, आता जो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार नाही त्यांना पैसे मिळणार नाही, कारण की याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट सरकारने घातलेला आहे, काही नियम घातलेला आहे. सगळे शेतकरी विम्यासाठी पात्र नाहीत आणि बऱ्याच वेळा मग काय होतं, बऱ्याचशा शेतकऱ्याला पैसे येतात, तुम्हाला आणि त्यामुळे पहा 14 जिल्ह्यांची यादी तुम्हाला समजून सांगणार आहे. तुम्ही 2 मिनिटं थोडंसं काम बाजूला ठेवा, पण इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जो आहे तो पीक विमा सोडा. 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा थोड्याच वेळात सोडण्यात येणार. शेतकऱ्यांसाठी आता कालपासून म्हणजे काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे. आता संपूर्ण देशामध्ये वाटप होते, त्यामुळे हळूहळू काल महाराष्ट्रातले 6 जिल्हे घेतले होते, आज परत 14 जिल्हे घेणार आहे. म्हणजे हळूहळू याचं वितरण होणार आहे. त्यामुळे याद्या जाहीर करण्यात आल्या आहे. आता 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला अर्जंट सूचना आली सरकारच्या माध्यमातून की सर्वच बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँक खात्यामध्ये जमा झाला नव्हता. बऱ्याचशा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी याच्या तक्रारी केला. त्यामुळे सरकारने फक्त 12 बँका निवडल्या. 12 बँका कोणत्या असणार आहे? ज्या 12 बँकांना सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात आले त्यांच्यामध्ये सगळ्यात आधी हा जो आहे तो विमा जमा होणार आहे. मग त्या कोणत्या बँकामध्ये पीक विमा जमा होणार आहे, कोणत्या 14 जिल्ह्यात जमा होणार आहे, आज कोणत्या जिल्ह्यात, उद्या कोणत्या, परवा कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या 12 बँका तुमच्या लिस्टमध्ये निवडण्यात आलेल्या आहे. तसेच कोणत्या शेतकऱ्यांना 15,000 मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना 20,000, कोणाला 25,000चा मेसेज येणार, कोणाला 52,000 रुपये जमा होणार. आता तुम्ही म्हणाल एवढा विमा जो आहे तो जमा होतोय, मग आम्हाला कमी का जमा व्हायचं? तर पहा, याची जी वर्गवारी आहे किंवा याचं जे सर्वेक्षण आहे ज्या पद्धतीनं झालंय, ज्या पिकांसाठी लागू करण्यात आलं, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यासाठी रक्कम वेगळी आहे. 32 लाख शेतकऱ्यांना अगदी वेगळ्या पद्धतीनं हा विमा जमा होणार आहे. 12 बँक खाते जे आहे ते फार महत्त्वाचे सोडण्यात आले आहे. 12 बँक खाते याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे. त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया आहे. बँक ऑफ इंडिया जरीमध्ये तुमचं खातं असेल तरी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार. त्यानंतर पुढची बँक आहे पोस्ट बँक. इंडिया पोस्ट पेमेंट बँक जरी असेल तरी तुमच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी हे पैसे जमा होणार आहे. 90% शेतकऱ्यांनी काय केलंय, पोस्ट ऑफिसमध्ये खातं खोललंय, तर त्यांनाही घाबरून जायचं कारण नाही, त्याच्यामध्ये पैसे जमा होणार आहे. थोडासा मेसेज यायला विलंब होतो. त्यानंतर पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक. महाराष्ट्र बँकेमध्ये देखील सर्वाधिक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी खाते खोलले होते, त्यामुळे महाराष्ट्र बँकेमध्ये देखील हे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पुढची बँक आहे पहा बँक ऑफ इंडिया. त्यानंतर बँक ऑफ बडोदा आहे. त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आहे. कॅनरा बँक आहे. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे. तर ज्या राष्ट्रीयकृत बँक आहे त्याच्यामध्ये सर्वात लवकर हे पैसे आहे. मग आता 14 जिल्हे कोणते कोणते आहेत? 14 जिल्हे कोणते कोणते आहेत की ज्यामध्ये आता शेतकऱ्यांना पैसे जे आहे ते मिळणार आहे. आता पहा, काही शेतकऱ्यांनी याच्यामध्ये काय केलं आहे, आतापर्यंत पीक विमा घेत असताना सरकारच्या लक्षात आलं की काही ठिकाणी गायरान जमिनी आहे, काही ठिकाणी पाटा शेजारच्या जमिनी आहे, तर त्या स्वतःच्या नावावर दाखवून काही जणांनी पीक विमा घेतला आहे. तर त्यामुळे सरकारने आता नियम कडक केले आणि अशा प्रकारचे शेतकरी वगळलेले आहेत. तर पहिला जिल्हा आहे पहा नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी पैसे येणार. दुसरा अकोला आहे. त्यानंतर यवतमाळ आहे. त्यानंतर मराठवाड्यातील बीड जिल्हा आहे. त्यानंतर इकडे बुलढाणा, नंतर सांगली, त्यानंतर अशा ठिकाणी पैशांचं वाटप होणार आहे. त्यानंतर इकडे कोकणातलं जर बघायला गेलं तर रायगड आहे, रत्नागिरी आहे. तर या 2 जिल्ह्यामध्ये सर्वात लवकर पैसे येतील. पुणे जिल्ह्यातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा या 3 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय वेगानं आज पैसे पाठवण्याचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी होणार आहे. 14 जिल्ह्यांची यादी आज आलेली आहे. काल 5-6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. काही जिल्ह्यामध्ये अजूनही वितरण सुरू झालेलं नाही, तर वितरण हे काल रात्रीच त्या ठिकाणी सुरू करण्यात आले. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेसेज येत आहे. पण जे शेतकरी अपात्र आहेत किंवा बँकांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा अशा कोणत्या तरी बँकेत खातं आहे की जिथे DBT चालू नाही किंवा ज्यांचं आधार लिंकिंग नाही आहे किंवा ज्यांचं आधार कार्डचं डिटेल्स आणि बँक खात्यावरच्या डिटेल मिसमॅच होत आहेत, अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सूचना सरकारने वेळोवेळी दिलेल्या आहेत. तर त्यामुळे ते कामं करून घ्यायच्या आहेत. बँकेत जाऊन चौकशी करून घ्यायच्या आहेत. सगळे प्रॉब्लेम क्लिअर आहेत की काही प्रॉब्लेम आहे, हे सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या, तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार. तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहे, तुमच्या जिल्ह्यात पीक विमा आला का? तुम्हाला किती रुपयाचा पीक विमा जमा झाला? नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. कोणत्या शंका असतील ते कमेंट करा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.